विदर्भातल्या 3 जागा भंडारा गोंदिया, अमरावती आणि नागपूर। 3 जागा 7 उमेदवार, त्यात भाजपचे 3, काँग्रेसचे 3, त्यातील एका बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा आणि वंचितचा 1। पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। भंडारा गोंदिया, अमरावती आणि नागपूर या 3 जागांवर काय होणार? विदर्भात कमळ की हाताला बळ? भंडारा गोंदियात बंडखोरीचा बॉम्ब, अमरावतीत माजी मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला, नागपूर संघाचा गड, देवाभाऊंचा राजकीय फड। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। विदर्भात 3 विधान परिषद मतदारसंघांमध्ये लढत होणार आहे। ते मतदारसंघ कोणते, कोणत्या जागांवर कोणत्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार आहे फाईट आणि विदर्भात कुणाची हवा झाली आहे टाईट? विदर्भ 3 जागा 7 उमेदवार। भंडारा गोंदिया, भाजप विरुद्ध बंडखोर, काँग्रेसचा पाठिंबा। भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध बंडखोर नरेश ईश्वरकर। अमरावती, भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित। भाजपचे प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे हर्षदीप देशमुख विरुद्ध निलेश विश्वकर्मा। नागपूर पोटनिवडणूक, भाजप विरुद्ध काँग्रेस। भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे। आता भंडारा गोंदियात जाऊ। भंडारा गोंदिया, भाजप विरुद्ध बंडखोर, ज्यांना काँग्रेसचा पाठिंबा। भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध बंडखोर नरेश ईश्वरकर। आता महत्त्वाचा प्रश्न, भंडारा गोंदियात बंडखोरीचा बॉम्ब, विजयापासून कोण राहणार लांब? भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना शह देण्यासाठी उमेदवारी, तर तिकडं नरेश ईश्वरकर ओबीसी चेहरा, दादांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष, तिकीट न मिळाल्यानं बंडखोरी, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात। महायुतीची मतं फुटणार? मवियानं उमेदवार दिला नाही, पण पाठिंबा कुणाला? प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले, जुनी दुश्मनी। आदिवासी आणि हलबा मतं निर्णायक ठरणार। थोडक्यात काय तर भंडाऱ्यात खरा ईश्वर कोण हे मतदार ठरवणार। भंडारा गोंदियाचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर संभाव्य विजेते भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, पण बंडखोर जिंकला तर महायुतीच्या डोक्यात शिट्टी वाजणार। त्यामुळे भंडारा गोंदियाचा संभाव्य विजेता कोण हे 22 जूनलाच कळणार। आता अमरावतीत जाऊ। अमरावती, भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित। भाजपचे प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे हर्षदीप देशमुख विरुद्ध निलेश विश्वकर्मा। भाजपचे प्रवीण पोटे पाटील, माजी राज्यमंत्री, माजी विधान परिषद आमदार। अमरावती महापालिकेत मोठा दबदबा, तर तिकडे काँग्रेसचे हर्षदीप देशमुख, अनंत गुडे गटाचे समर्थक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तरुण आक्रमक चेहरा। थोडक्यात काय तर अमरावतीत माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला। अमरावतीचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर भाजपचे प्रवीण पोटे संभाव्य विजेते ठरू शकतात, पण एक मत इकडचं तिकडं झालं तर गेम ओव्हर। त्यामुळे अमरावतीचा संभाव्य विजेता कोण हे 22 जूनलाच कळणार। आणि आता नागपूर, भाजप विरुद्ध काँग्रेस। भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे। भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार भाजप वैद्यकीय आघाडीशी संबंधित, संघ परिवाराशी जवळीक आणि देवाभाऊंच्या मर्जीतले। तिकडे काँग्रेसचे अतुल लोंढे पक्षाचे मुख्य राज्य प्रवक्ते, आक्रमक, टीव्ही डिबेटमध्ये किंग, पण संख्याबळ नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर नागपूर म्हणजे RSSचं मुख्यालय, देवाभाऊंचा बालेकिल्ला। अतुल लोंढे आक्रमक, पण संख्याबळ भाजपकडं, त्यामुळे एकतर्फी। पण नितीन गडकरींचा आशीर्वाद कुणाला? त्यामुळे नागपूरचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर संघाच्या अंगणात काँग्रेस घुसखोरी करणार? अवघड आहे महाराजा। त्यामुळे नागपुरात संभाव्य विजेते भाजपचे राजीव पोद्दार, वन साइडेड वाटतंय, पण नागपूरची संत्री कुणाला आंबट लागणार हे 22 जूनलाच कळणार। एकूणच काय तर भाजपचा गड नागपूर 100% सेफ, अमरावती भंडारा गोंदिया फेवरेट, विदर्भ 3-0 असा निकाल लागू शकतो। मवियाची आशा फक्त अमरावतीपुरती, इथं उलटफेर झालाच तर काँग्रेसला बूस्टर डोस। आता विदर्भात कमळ फुलणार की हाताला बळ मिळणार हे येत्या 22 जूनलाच कळणार। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।